सरकारच्या जी-आर विरोधात ओबीसी नेते हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं कळतंय। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये सध्या प्राथमिक चर्चा सुरू आहे। सरकारने जी-आर काढून ओबीसींच्या हक्कांवरती अन्याय केल्याची ओबीसी नेत्यांची भावना आहे। सरकारचा जी-आर कायद्याच्या पटलावरती टिकणार का याकडे त्यामुळे स्वाभाविकपणे लक्ष लागलेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट आहे। एकीकडे काही तास होत नाही सरकारने हा जी-आर काढल्यानंतर त्यातच सरकारच्या या जी-आरच्या विरोधात ओबीसी नेते हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं कळतंय। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये यामध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे अशा स्वरूपाची बातमी पुढारी न्यूजच्या हाती येते। याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण टाजणे या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। किरण, काही तास होत नाही तोच ही बातमी येते आणि मुख्य म्हणजे ज्या फडणवीस सरकारने जी-आर काढलाय त्या फडणवीस सरकारमधले मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा या सगळ्यामध्ये प्राथमिक चर्चा करतायत अशा स्वरूपाची माहिती। आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करत होते। त्यांची प्रमुख मागणी होती ती म्हणजे मराठ्यांना सरसकट कुणबी ग्राह्य धरून ओबीसी मधून आरक्षण द्यावं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी सरकारने जी-आर काढलाय। हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतची त्यामध्ये नमूद देखील करण्यात आलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसींच्या हक्कांवर अन्याय होतो अशा स्वरूपाची भावना ओबीसीमध्ये पसरली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांसह मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये त्याबाबत प्राथमिक चर्चा देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर याच सरकारनं जो जी-आर काढलेला आहे त्या सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका एकूणच या सगळ्या ओबीसी नेत्यांची दिसून येते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारपर्यंत याची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याची देखील माहिती मिळते। पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे। त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आता ओबीसी नेते कोर्टात अगदी त्यामुळे ओबीसी नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। किरण, आपल्या सोबत या क्षणाला मंगेश ससाणे ओबीसी नेते फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, अर्थातच या स्वरूपाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे, आपली काय माहिती आहे, कशा चर्चा ओबीसी नेत्यांमध्ये सुरू आहेत, काय कळतंय? नाही, नक्कीच आता हा जो आजचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा जो कायदा आहे एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटीचे जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्यायचा अधिनियम आहे त्याच्यामध्ये ह्या सुधारणा सुचवलेल्या आहेत। इथं याची हेडिंग आहे हैदराबाद गॅझेटेल मधील नोंदी, प्रस्तावना वेगळी आहे पण शासन निर्णयामध्ये जो शेवटचा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याला जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळामधील नातेसंबंधामधील व्यक्तीला कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास ते प्रतिज्ञापत्र घेऊन म्हणजे ऐका म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जो सगळे सोयरेचा ड्राफ्ट होता तो सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द काढून नातेसंबंधातील आणि कुळातील म्हणजेच काय तर कोणी कुणाला अफिडेव्हिट वर दाखले दिले जातील आणि यांनी ओबीसीचं खूप मोठं नुकसान होणार आहे। आम्ही याची कायदेशीर बाजू न्यायालयात जाणार आहात, ओबीसी नेत्यांची काही चर्चा सुरू आहे? हो नक्कीच, आम्हाला एकंदरीत न्यायालयात जाणं अनिवार्य आहे कारण की सगळे सोयरेला तरी हरकती मागवल्या त्या ह्याला हरकती पण नाही, यांनी आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे। तर आम्ही एवढ्या 4-5 दिवसामध्ये या संदर्भामध्ये विचार करून विधी तज्ञांबरोबर आम्ही नक्कीच तो एक कॉल घेणार आहोत। प्राथमिक चर्चा झाली आहे का? जशी माहिती येते छगन भुजबळांसोबतही चर्चा सुरू आहे, अशी काही चर्चा झाली आहे? नाही, चर्चा थोडेसे प्राथमिक जी-आर आल्यानंतर फक्त जाणून घेण्यासाठी झालेली आहे। याची विस्तृत चर्चा उद्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच होईल समक्ष भेटून आणि त्यानंतर आमची भूमिका ठरवू आम्ही नक्की। पण आम्ही हा जी-आर नक्कीच ओबीसी आरक्षणाचं नुकसान करणारा आहे, संपवणारा आहे। दाखल्यांनी आमचं ओबीसी आरक्षण, ओबीसी आणि एससी एसटीचं पण आरक्षण यांनी संपुष्टात येऊ शकतं हे असे अफिडेव्हिट देऊन जर दाखले मिळाले तर त्याबाबत नक्कीच आम्ही न्यायालयात धाव घेऊ। बरं, धन्यवाद मंगेश ससाणे आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची प्रतिक्रिया, आपण या जी-आरच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली।